दिनांक 15/4/2026 रोजी आमच्याकडं कदीम जालना पोलीस स्टेशनला एका पीडितेने तक्रार दाखल केलेली आहे. 18 वर्षाची पीडिता आहे ती. कॉलेजमध्ये जाते एका महाविद्यालयामध्ये, शहरातल्या महाविद्यालयामध्ये 11वी कला विषयात ती शिकते. तिच्याच वर्गात शिकणारा एक साहिल अन्सारी नावाचा युवक आहे. त्यानं त्याच्याशी आधी मैत्री केली, त्यानंतर प्रेम झालं त्यांच्यामध्ये, असं तिचं म्हणणं आहे. आणि मग दिनांक 15/4/2026 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध तो तिला तिच्या घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी तिचे आईवडील वगैरे कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केलेले आहेत, असं तिचं म्हणणं आहे. तशा आशयाची तिने फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीवरनं लैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. आणि मुलगी SC/ST प्रवर्गातील असल्यामुळे अट्रॉसिटीचे सेक्शन्स पण त्यामध्ये लागलेले आहेत. तिने असंही सांगितलेलं आहे की माझी इच्छा नव्हती आणि माझ्या इच्छेच्या विरुद्ध तिने अत्याचार केलेले आहेत आणि त्याने आत्महत्या करण्याची पण धमकी दिली की मी संबंध ठेवले नाही तर, म्हणून तिने घाबरून त्याचे संबंध ठेवलेले आहेत असं सांगितलेलं आहे. आणि कुणी म्हणजे रस्त्यामध्ये अडवू नये किंवा बोलू नये म्हणून तो जाताना येताना वगैरे तिला बुरखा घालण्याचा सांगायचा, असंही तिने तक्रारीत नमूद केलेलं आहे. आपण आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आपल्याला मिळालेली आहे. अधिक सखोल तपास आम्ही यामध्ये करत आहोत. म्हणजे महाविद्यालयातून जेव्हा तो मुलीला घरी घेऊन जायचा तेव्हा तो बुरखा घालून न्यायचा असं पीडितेचं म्हणणं आहे. हां, पीडितेचं असं म्हणणं आहे की जेव्हा कुठं सोबत बाहेर जायचे तेव्हा तो बुरखा घालायचा. सर नेमके जे प्रेम संबंध होते का आणि ते कशामुळे त्या मुलीच्या म्हणजे काय झालं तेव्हा त्या मुलीला तक्रार दाखल केली? प्रेम संबंधच होते, परंतु तिला इच्छा नव्हती की सध्या नको, आपण जर प्रेम आहे तर लग्न करू आणि लग्नानंतर मग आपण हे करू, असं तिचं म्हणणं होतं. परंतु मग त्यांनी प्रेमाचं हे दाखवून आणि आपण लग्न करणारच आहोत असं लग्नाचं आमिष दाखवून त्याच्याशी केलं. आणि नंतर तिला जाणीव झाली की हे काहीतरी चुकलेलं आहे आपलं, म्हणून मग तिने फिर्याद दिलेली आहे. सर आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे घडतंय व्हिडिओ वगैरे काढले जात आहेत अशा प्रकरणात यामध्ये तशा अँगलला काही तपास सुरू आहे का, असं काही अँगल आहे का? नाही, आपण सगळं करत आहोत, सगळ्याच अँगलने तपास करत आहोत. पण प्राथमिकदृष्ट्या तर त्या दोघांमधलं प्रेमसंबंधातून हे झालेलं आहे आणि त्याला मुलीची तयारी नव्हती, मुलीच्या इच्छेविरुद्ध झालेलं आहे असं दिसतंय. दुसरा अँगल अजूनपर्यंत तरी मध्ये आढळून आलेला नाही.